नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष बोराडे ओनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, याआधीच एमपीएससी राज्यसेवा 2026च्या अनुषंगाने जी मुख्य परीक्षा आहे त्या मुख्य परीक्षेमध्ये उत्तर लिखाणाचं महत्व खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. आणि जर तुम्हाला एमपीएससी राज्यसेवेतून जर पद मिळवायचं असेल, पोस्ट काढायची असेल, तर उत्तर लिखाणाला दुसरा कोणताही पर्याय नाही. त्या अनुषंगाने मी स्वतः इथे एओनएस अकॅडमीच्या माध्यमातून तुमच्यासाठी ऑलरेडी एक सिरीज मी तिथे लॉन्च केलेली आहे उत्तर लिखाणासंदर्भात. त्याच्याच ऑलरेडी आपण 3 व्हिडिओ टाकलेले आहेत. जर कोणी ते व्हिडिओ बघितले नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन ते व्हिडिओ बघून टाका. आणि आज एक महत्त्वपूर्ण अनाउन्समेंट इथे मी करणार आहे. आणि हे सगळ्या म्हणजे जे विद्यार्थी एमपीएससी राज्यसेवा 2026च्या अनुषंगानं तिथे मेन्स परीक्षा देणार आहेत, ठीक आहे, किंवा त्यांचा कट ऑफच्या जवळपास त्यांचे मार्क असतील, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम जो आहे तो सुरू करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हा प्रोग्राम जो आहे हा 15 तारखेपासून तिथं सुरू होणार आहे. म्हणजे 15 जून पासून आपण दररोज एक प्रश्न जो आहे तो एक प्रश्न मी तिथे तुम्हाला ग्रुपवर टाकणार आहे आणि त्याचं आपण डिस्कशन घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तो प्रोग्राम कसा आहे काय आहे मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे. पण सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की या डेली आन्सर रायटिंगचं महत्व का बरं वाढलेलं आहे, कशा पद्धतीनं आपल्याला विचार करायचा, या सगळ्या बाबी मी आज तुम्हाला या सेशनमध्ये पहिले सांगणार आहे. आणि नंतर ही प्रक्रिया आपण कशी काम करणार आहे, म्हणजे याच्यामध्ये कसं आम्ही प्रश्न कुठे टाकू, डिस्कशन कसं होणार आहे, मग पेपर चेक केल्या जातील की नाही जातील, या सगळ्या बाबी. आणि हा संपूर्ण प्रोग्राम, सर्वात महत्वाचा हा संपूर्ण प्रोग्राम एओनएस अकॅडमीच्या वतीनं मी स्वतः हा फ्री ऑफ कॉस्ट कंडक्ट करणार आहे. म्हणजे याचे कोणतेही चार्जेस आम्ही तिथे आकारत नाहीत विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. फक्त जी टेस्ट सिरीज जी आम्ही कंडक्ट करणार आहे पुढच्या महिन्यापासून त्याचे तुम्हाला चार्जेस द्यावे लागतील. पण हा डेली आन्सर रायटिंगचा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी, जे विद्यार्थी तिथे मुख्य परीक्षेला राहतील त्या सगळ्यांसाठी हा कार्यक्रम कसा आहे विद्यार्थी मित्रांनो, तिथे फ्री ऑफ कॉस्ट आम्ही कंडक्ट करतोय, ठीक आहे. तर सर्वप्रथम हे लक्षात ठेवा, जसं मी तुम्हाला सांगितलं आताच की उत्तर लिखाणाचं महत्व वाढलेलं आहे. आणि मी याच्याही आधीच्या सेशन मधून मी परत तुम्हाला सांगतोय की जर तुम्हाला एमपीएससी राज्यसेवा जर पद पाहिजे असेल तर त्यासाठी उत्तर लिखाणाला दुसरा कोणताही पर्याय नाही. आणि आतापर्यंत तुम्ही जर हवेत असाल तर आता हवेत राहू नका की नाही सर मी पेपरच्या आधी जाईल, 15 दिवसाआधी मी काहीतरी लिहून येईल, किंवा नाही माझा हँडरायटिंग खूप चांगला आहे, माझ्याकडे ऑलरेडी कला आहे, मला 10वी मध्ये 90 मार्क होते आणि 95 मार्क होती, या सगळ्या बाबी काही इथे काम करत नाही. कारण लक्षात ठेवा, इथे तुम्हाला जे उत्तर लिहायचे आहे ते तुमच्या 10वी 12वी तुमच्या ग्रॅज्युएशन पेक्षा बरेच वेगळे आहेत. त्याचं कारण असं आहे, इथे तुम्हाला शब्दांची मर्यादा आहे. पहिला सर्वात मोठा जो क्लिष्ट पार्ट आहे आन्सर रायटिंगचा तो म्हणजे काय, तर आन्सर रायटिंग कोणी करू शकतं, पण सर्वात मोठा चॅलेंज काय आहे या परीक्षेमध्ये, तर मर्यादित शब्दांमध्ये योग्य स्वरूपात उत्तर लिहिणं. बघा इथे 10 मार्काचे प्रश्न 150 शब्दात तुम्हाला लिहायचे आणि 15 मार्काचे शब्द 15 मार्काचा प्रश्न तुम्हाला 250 मार्कात लिहायचा आहे, 250 शब्दात लिहायचा आहे. तर याचा अर्थ एकंदरीत काय आहे, तर 10 मार्काचा प्रश्न जर 150 शब्दात आणि 15 मार्काचा प्रश्न जर 250 शब्दात लिहायचा आहे, म्हणजे कितीही मोठ्यातला मोठा टॉपिक जर आला विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला तेवढ्याच शब्दांमध्ये तुमच्या म्हणजे जेवढी वर्ड लिमिट आहे त्या वर्ड लिमिटमध्येच तुम्हाला ते एक्सप्रेस करणं बंधनकारक आहे. आणि जर तुम्ही नाही केलं, तुम्ही शब्दांची मर्यादा ओलांडली, आणि मी याच्या आधी सांगितलेलं आहे की जर असं 4-5 प्रश्नामध्ये झालं तर सरळ तुमचे निगेटिव्ह मार्क देखील जाऊ शकतात. कशात, उत्तर लिखाणात. हे बघा कोणी सांगत नसेल पण मी सांगतो आणि ही रियालिटी आहे, हे झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. युपीएससी परीक्षेमध्ये तर ऑब्वियसली गोष्ट आहे की एमपीएससी आयोग आपल्या युपीएससीलाच फॉलो करताय, तर कदाचित तरी जर उद्या जाऊन तुम्ही जर शब्दांची मर्यादा ओलांडली आणि सलग 5 ते 6 प्रश्नामध्ये किंवा पूर्ण 20 पैकी 7-8 प्रश्नामध्ये तुम्ही शब्दांची मर्यादा ओलांडत असाल, तर जो इव्हॅल्युएटर आहे तो सरळ तुमचे निगेटिव्ह मार्किंग मध्ये मार्क कापू शकतो. आणि निगेटिव्ह मार्किंग मध्ये किती, तर त्याच्या मनावर राहील, तो 5 मार्कही वजा करू शकतो, 10ही -10 करू शकतो, -20 करू शकतो. म्हणून लक्षात ठेवा, या बेसिक चुका जर तुम्हाला टाळायच्या असतील तर तुम्हाला उत्तर लिखाण करावीच लागेल. आणि जेव्हा उत्तर लिखाण तुम्ही करता तेव्हाच तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि त्याच कॉन्फिडन्सच्या आधारावर जेव्हा तुम्ही परीक्षा द्यायला जाल तर डेफिनेटली मी गॅरंटी देतो, ज्यांनी कोणी हा प्रोग्राम रिगरसली फॉलो केला, ज्यांनी कोणी डेली बेसिसवर उत्तर लिखाण केलं, त्याचा हमखास ही परीक्षा निघल्याशिवाय राहणार नाही विद्यार्थी मित्र. आणि याच्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय तुमच्याकडे सध्या परिस्थिती तरी नाही. तर पहिले आपण समजून घेऊया की उत्तर लिखाणाचं महत्व काय आहे आणि त्यामध्ये सुद्धा डेली आन्सर रायटिंगचं महत्व काय आहे. आता सर्वात पहिला प्रश्न जो विद्यार्थी आम्हाला विचारतात की सर डेली किती प्रश्न लिहायला पाहिजे, तर त्यामध्ये माझं सरसकट उत्तर आहे की तुम्ही किमान एक प्रश्न जरी तुम्ही डेली बेसिसवर लिहिला तरीही पुरे आहे. एकदम काही आपली अपेक्षा अशी नाही की मी तुम्हाला काही 5 प्रश्न 10 प्रश्न दिवसाचे देणार नाहीये, कारण ते इम्पॉसिबल.
कारण त्यासोबतच तुम्हाला अभ्यास देखील करायचा आहे आणि जो प्रश्न तुम्ही लिहिताय तो प्रश्न लिहून फक्त सोडायचा नाही, त्या प्रश्नाला प्रॉपर अनालाइज करायचंय की त्या प्रश्नामध्ये जे काही तुम्ही मुद्दे मांडले ते बरोबर की चुकीचे हे सगळं तुम्हाला बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्या प्रश्नामध्ये ज्या गोष्टी कमी पडल्या किंवा जे तुम्हाला गोष्टी आठवत नव्हत्या त्याचा देखील तुम्हाला अभ्यास करायचा आहे, की जेणेकरून त्या टॉपिकवर, मी तोच प्रश्न नाही म्हणत आहे, त्या टॉपिकवर कोणताही प्रश्न जर विचारला आयोगाने, तुम्हाला तिथे उत्तर लिहिता आलं पाहिजे. म्हणजे प्रश्न लिहिल्यानंतर प्रश्नाला प्रॉपर अनालाइज करणं, त्याचं विश्लेषण करणं, बरोबर असेल तर का बरं बरोबर आहे, चुकीचं असेल तर का बरं चुकीचं आहे, आणि कोणते मुद्दे मला अजून त्याच्यात ऍड करायचे, या सगळ्या बाबी आपल्याला तिथे तपासाव्या लागतात. तेव्हाच तुम्हाला उत्तर लिखाणाचा फायदा होतो, अदरवाईज उत्तर लिखाणाचा फायदा होणार नाही. आमच्या वेळेस माझे बरेचसे मित्र होते, त्यांना मी विचारायचो की तुम्ही प्रश्न का बरं नाही लिहित, तुम्ही उत्तर लिखाण का बरं करत नाहीये. त्यांचं एकच राहायचं की सर आमचं प्रिपरेशनच नाही झालंय, आमचं प्रिपरेशनच नाही झालंय. आजही मी विद्यार्थ्यांना विचारतो, तर काय रे बा, प्रश्न लिहिला का, नाही लिहिला का बरं, कारण काय, तर माझं प्रिपरेशनच झालं नाहीये. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. कधीच कोणत्याच ऍस्पायरंटचं, मग तो युपीएससीचा असू द्या, एमपीएससीचा असू द्या, सरळ सेवेचा असू द्या, कधीच कोणत्याच ऍस्पायरंटचं 100% अभ्यास होणार नाहीये. म्हणून त्याची अपेक्षा बाळगू नका की नाही सर माझा पूर्ण अभ्यास झाला, सगळे सब्जेक्ट झाले तरच मी उत्तर लिखाण करीन. जर या भ्रमात असाल तर विसरून जा की तुमची पोस्ट कधी निघणार आहे. म्हणून परत परत सांगतोय, जे रियालिटी आहे ती मी इथं ठामपणे सांगणार आहे, मी काही खोटं बोलणार नाहीये. जो उत्तर लिखाण करेल त्याची पोस्ट निघेल, जो उत्तर लिखाण करणार नाही त्याची पोस्ट कधीच निघणार नाही. म्हणून माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना की जर तुम्हाला एमपीएससी राज्यसेवेतून पोस्ट काढायची असेल तर उत्तर लिखाण करावंच लागेल. आणि दुसरा मुद्दा असा असतो की बहुतेक विद्यार्थी आम्हाला कॉल करतात आणि म्हणतात, ग्रामीण भागातले असू द्या, शहरातले असू द्या, की नाही सर आता उत्तर लिखाण आलेलं आहे, खूप कठीण आहे, मग मला जमेल की नाही जमेल. विद्यार्थी मित्रांनो, हा न्यूनगंड मनातून काढून टाका. एकदा जर तुम्ही उत्तर लिखाणाला सुरुवात केली तर तुम्हाला स्वतःला कळून येईल की प्रिलियम्स पेक्षा जास्त सोपा मेन्सचा पार्ट आहे. पण त्यासाठी काय, त्यासाठी उत्तर लिखाण करणं आवश्यक आहे, त्यासाठी तुमच्याकडे तसे मुद्दे असणं आवश्यक आहे, विश्लेषणात्मक दृष्टिकोन असणं आवश्यक आहे, आणि या सगळ्या बाबी आपल्याला ग्रॅज्युअली डेव्हलप कराव्या लागतात. ठीक आहे. आता देखील जर तुम्ही एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी जर एलिजिबल असाल, तुमचा बऱ्यापैकी 95च्या वरती जर मार्क येत असेल, तर माझ्या मते दुसरा कोणताही विचार न करता सरळ 15-20 दिवस जे काही रिव्हिजन करा आणि त्याच्यानंतर उत्तर लिखाणाला सुरुवात करा. आता बघा, 31 मेला तुमचा पेपर झाला, 31 पासून 15 दिवसाचा कालावधी तुम्हाला भेटलेला होता. याच्यामध्ये मी अपेक्षा करतो की एक आठवडा तुम्ही रेस्ट जरी केला असेल तरी 10 दिवसात बराच कंटेंट तुम्ही रिवाइज केलेला असेल. आणि म्हणून 15 तारीख आपण निवडली आहे की 15 तारखेपासून मग आपण एक एक प्रश्न बेसिक टॉपिकवर, एकदम मी काही इथिक्सचा प्रश्न पहिल्यांदा घेणार नाहीये. जे टॉपिक डुएबल आहे, जे तुम्हाला जमतात असे टॉपिक, जसं इतिहास झालं, भूगोल झालं, ठीक आहे, पॉलिटी झालं, मग अशा टॉपिक्सवरचे प्रश्न पहिले आपण घेऊ आणि त्याच्यानंतर मग ग्रॅज्युअली आपण जे कठीण सेगमेंट्स आहेत त्याच्याकडे आपण येणार आहे. आता बघा, डेली आन्सर रायटिंगचं महत्व काय आहे तर हे पहिले समजून घेऊया. सर्वात पहिले बघा, मेन्स मध्ये फक्त माहिती उपयोगाची नसते. परत परत सांगतो, तुमच्याकडे किती डेटा आहे, किती नॉलेज आहे हे मॅटर करत नाही. जर तुम्हाला पद काढायचं असेल, पोस्ट काढायचं असेल, तर हे जे काही नॉलेज तुमच्या डोक्यात आहे हे तुम्हाला लिखाणाच्या माध्यमातून तुमच्या उत्तरामध्ये उतरलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला त्या नॉलेजचा फायदा होतो. म्हणून मेन्स मध्ये फक्त माहिती उपयोगाची नाही, ती मर्यादित वेळेत व्यवस्थित लिहिता आली पाहिजे. आणि ज्या ऍस्पायरंटला, ज्या विद्यार्थ्याला हे लिहिता येतं मर्यादित वेळेत, तोच विद्यार्थी इथं पास होतो. म्हणून लक्षात ठेवा, तुमची जर पूर्वपरीक्षा निघत असेल तर ही काही मोठी अचीवमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो, किंवा तुमची मुख्य देखील निघत असेल ती देखील मोठी अचीवमेंट नाहीये. मोठी अचीवमेंट कोणती आहे? पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू, या तीनही स्टेजेस जेव्हा तुमच्या एक सोबत निघतील, जेव्हा तुमच्या हातात पोस्ट राहील, दॅट इज युअर बिगर अचीवमेंट. म्हणून लक्षात ठेवा की पूर्व परीक्षा निघत असेल म्हणून काही भारावून जाऊ नका. आपल्याला दुसरा मोठा जो टप्पा आहे मुख्य परीक्षेचा तो गाठायचा, आणि त्याच्यामध्ये आपल्याला कट ऑफ पेक्षा किमान 50 ते 100 मार्क जास्त मिळवायचे, की जेणेकरून इंटरव्ह्यू वरचं तुमचं जी अवलंबित्व आहे किंवा निर्भरता थोडी कमी झाली. म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये कमी जरी मार्क मिळाले तरी मुख्यचा स्कोअर लीड एवढी पाहिजे की जेणेकरून तुमचं डायरेक्ट सिलेक्शन झालं पाहिजे आणि तुम्ही टॉप 10 मध्ये आले पाहिजे. अशा प्रकारचा दृष्टिकोन तुम्हाला बाळगायचा आहे. म्हणून माहिती किती आहे हे मॅटर करत नाही, ती माहिती तुम्ही किती शब्दामध्ये मांडता, योग्य वेळेत मांडता की नाही मांडत, हे फार महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला गणित देखील सांगितलेलं आहे, मी याच्या आधीच्या सेशनमध्येच देखील वेळेचं कसं नियोजन असतं हे सांगितलंय. जास्त करून जे जीएसचे पेपर असतात त्याच्यामध्ये आपल्याला 20 प्रश्न लिहायचे असतात. या 20 पैकी जे 10 प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो, हे 10 मार्कांचे असतात, आणि जे उर्वरित 10 असतात ते 15 मार्काचे असतात. 10 मार्काचा जो प्रश्न असतो हा 150 शब्दात लिहायचा असतो, आणि 15 मार्काचा जो प्रश्न असतो तो 250 शब्दामध्ये लिहायचा असतो. म्हणजे काय, तर 10 मार्काच्या प्रश्नाला 7 ते 7.5 मिनिटं आणि 15 मार्काच्या प्रश्नाला 10.5 ते 11 मिनिटाचा कालावधी तुम्हाला असतो. म्हणजे एक प्रश्न 10 मार्काचा तुमचा कोणत्याही परिस्थितीत 7 मिनिटात झालाच पाहिजे, आणि 15 मार्काचा प्रश्न असेल तर
10 मिनिटाच्या जवळपास 10 ते 10.5 मिनिटात झालाच पाहिजे, अशा प्रकारचं नियोजन तुम्हाला करायचं आहे. आणि 10 मिनिटात म्हणजे काय, तर 250 शब्द लिहायचे आणि 7 मिनिटात 150 शब्द लिहायचे. हे लक्षात ठेवा. वेळेचं नियोजन ही फार मोठी गोष्ट आहे उत्तर लिखाण करताना. म्हणून मी तुम्हाला ऍडवाइस करीन, आपण जो डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम करणार आहे याच्यामध्ये देखील उत्तर लिहिताना तुम्ही घड्याळ ठेवा. अॅनालॉग घड्याळ जे असतं ते तुमच्या पुढे ठेवा, कारण ते घड्याळ असणं काळाची गरज आहे. जसं तुम्ही आता पूर्व परीक्षेला गेला असाल आणि तिथे तुम्ही जशी घडी ठेवता तशा प्रकारची घडी तुम्हाला उत्तर लिखाण करताना देखील आवश्यक आहे. बघा, पहिलंच उत्तर काही मी अपेक्षा करत नाही तुमची एकदम 7 मिनिटात येणार आहे, एकदम 8 मिनिटात येणार आहे. पहिल्या उत्तराला तुम्हाला अंदाजे 25 ते 30 मिनिटंही लागू शकतात, म्हणजे अर्धा तासही लागू शकतो. पण त्या अर्ध्या तासाला आपल्याला 20 मिनिटावर करायचं आहे, 20ला 10 वर करायचं आहे आणि 10ला 7 वर करायचं आहे. आणि हे कधी पॉसिबल आहे, जेव्हा तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस कराल, जेव्हा तुम्ही कन्सिस्टंट राहाल, तेव्हा या गोष्टी पॉसिबल आहे. म्हणून लक्षात ठेवा, पहिला मुद्दा. दुसरा काय, डेली आन्सर रायटिंगमुळे विचार करण्याची स्पीड वाढते. याला विचार करण्याची स्पीड म्हणजे काय, याला आपण म्हणतो विश्लेषणात्मक दृष्टिकोन तुमचा विकसित होतो. आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोन जर तुमचा विकसित झाला तर कोणताही क्लिष्ट मुद्दा येऊ द्या, कोणताही टफ मुद्दा येऊ द्या, सरळ तुम्ही त्याच्यावर तुम्ही विचार करून तुम्ही मुद्दे काढू शकता. म्हणून डेली आन्सर रायटिंगमुळे विचार करण्याची स्पीड वाढते. म्हणजे तुमच्यासमोर प्रश्न आला रे आला तर त्या प्रश्नाला 2-3 वेळा वाचून कसं उत्तर लिहायचं आहे, कोणते मुद्दे टाकायचे, हे सरळ तुमच्या डोक्यात त्याचं काय होतं, एक प्लॅनिंग होऊन जातं आणि ते सरळ प्लॅनिंग तुमच्या उत्तर लिखाणातून मग तुम्ही करू शकता. पण हे कधी, जेव्हा किमान तुम्ही 1 ते 2 महिना तुम्ही आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस केली असेल तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. तिसरं, प्रश्नाची डिमांड समजायला सुरुवात होते. सर्वात मोठा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो. आम्ही आतापर्यंत मागच्या वेळेस देखील आम्ही उत्तर लिखाणाची बॅच चालवलेली, त्यामध्ये देखील बहुतांश विद्यार्थी मी बघितले की त्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय होता की त्यांना प्रश्नाची डिमांड काय आहे हेच त्यांना समजायला कठीण जायचं. म्हणून तुम्हाला सांगतोय, या डेली आन्सर रायटिंगच्या माध्यमातून आपण काय करणार आहे की जेव्हा आपण या प्रश्नाचं डिस्कशन घेऊ, त्या डिस्कशनमध्ये पहिले 2 ते 3 मिनिटं किंवा पहिले 5 ते 10 मिनिटं आपलं डिस्कशन याच्यावरच होणार आहे की प्रश्नाची डिमांड काय, म्हणजे प्रश्नामध्ये विचारलं काय. तसं मी याच्या आधी सांगितलेलं आहे की प्रश्न असतो, प्रश्नाचे उपप्रश्न असतात, मग किती उपप्रश्न आहे त्यानुसार मग तुम्हाला मार्कांचं तिथे विभाजन होतं. म्हणजे अशा पद्धतीनं पहिले तुम्हाला काय आवश्यक आहे, प्रश्नाची डिमांड समजून घेणं काळाची गरज आहे. आणि ही डिमांड कधी समजते, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता. म्हणून डेली आन्सर रायटिंग मस्ट आहे. यानंतर अजून कोणते मुद्दे आहेत ते बघा. तर बघ, सर्वात महत्वाचं की उत्तर लिखाण करताना जनरली आपल्या डोक्यात एकच गोष्ट असते की समोरचा जो इव्हॅल्युएटर आहे, म्हणजे जो पेपर चेक करणारा व्यक्ती आहे तुमचा, तो फक्त काय बघेल, तुमचा कंटेंट बघेल आणि बाकीचं सोडून देईल. असं राहत नाही. तो तुमचं प्रेझेंटेशन देखील बघतो. प्रेझेंटेशनवर जनरली मार्क राहत नाही, पण जर तुम्ही खूपच घाणेरड्या अक्षरात लिहिलंय की जे समजण्याजोगच नाहीये, मग अशा वेळेस तो काय करेल, तो सरळ सरळ 10 पैकी 1-2 मार्क देऊन देईल, जेवढं काही लिहिलंय तेवढं. पण जर तुम्हाला चांगले मार्क हवे असेल, म्हणजे 10 पैकी 5, 10 पैकी 6 जर एवढे हायेस्ट मार्क हवे असेल, तर ऑब्व्हियसली गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बेसिक लेवलचं तरी प्रेझेंटेशन करणं अपेक्षित असतं. म्हणजे प्रॉपर तुम्ही मुद्दे मांडा, पॉईंट करा, डायग्राम काढा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहे. म्हणजे यामध्ये महत्वाचं काय आहे, तर स्ट्रक्चर ऑफ आन्सर जे आहे, म्हणजे तुमच्या उत्तराची जी रचना आहे ती प्रॉपर असली पाहिजे. त्यामध्ये 3 भाग असतात. इंट्रोडक्शन, परिचय, बॉडी म्हणजे मुख्य भाग, तिसरा म्हणजे कन्क्लुजन, ज्याला आपण निष्कर्ष म्हणतो. तर हे स्ट्रक्चर तुम्हाला तिथे काय, हे ऑटोमॅटिकली तिथे डेव्हलप होतं. ठीक आहे. तर आपल्याला बघायचं आहे की हे कशा पद्धतीने डेव्हलप होतं, काय होतं. म्हणजे कोणतेही प्रश्न येऊ द्या, तर सरळ तुमच्या डोक्यातील पहिला की नाही रे बा, या मुद्द्याला धरून माझं इंट्रोडक्शन काय असलं पाहिजे, तर तो डोक्यात एक मुद्दा आला तर तो लिहा. मग मेन बॉडी काय असली पाहिजे, कोणते मुद्दे मी टाकायला पाहिजे, त्यानंतर कन्क्लुजन, निष्कर्ष कसं करायला पाहिजे, या सगळ्या बाबी तुम्हाला काय होईल, एक हॅबिट तयार होईल, एक सवय तयार होईल. आणि एक सवय जर तयार झाली तर डेफिनेटली कोणताही प्रश्न तुमच्या पुढे येऊ द्या, तो तुम्हाला येत असेल नसेल येत, काहीतरी मुद्दा जरी आठवला तुम्हाला, तरी तुम्ही त्या एका मुद्द्याच्या आधारावर तुम्ही उत्तर लिहू शकता. ऍटलीस्ट तो प्रश्न सोडण्यापेक्षा 10 मार्कापैकी काहीतरी लिहिलं, 1-2 तर मार्क मिळते. आणि इथे लक्षात ठेवा, सिलेक्शन 1-2 मार्कांनी राहतं किंवा 1-2 मार्कांनी होतं. असे बहुतांश उदाहरणं मी बघितलंय. त्यानंतर सुरुवातीला 10 मार्कचे उत्तर लिहायला पहिले किती मिनिटं लागतील, मी आताच सांगितलं, 25 ते 30 मिनिटं लागेल. मग प्रॅक्टिस करत करत तुम्हाला काय करायचं, हा जो वेळ आहे हा 7 ते 8 मिनिटात तुम्हाला आणायचा आहे, आणि आणावंच लागेल. आणि यासाठी तुम्ही एकदम जर प्रॅक्टिस नाही केली आणि तुम्ही सरळ जर पेपरला गेले हे म्हणून की नाही सर मला जमतच आहे सगळं, मी हुशार आहे, मी सगळं पाहून टाकेल, तर काय होईल, तिथे जाऊन पहिल्याच प्रश्नाला तुम्हाला अर्धा तास लागेल. आणि एकदा अर्धा तास पहिल्या प्रश्नाला लागला मग तुमची अवस्था तुम्हालाच माहित राहील. म्हणून हे झालेलं आहे विद्यार्थ्यांसोबत. म्हणून असं करू नका. आतापासून जर तुम्ही डेली आन्सर रायटिंग केली, ऍटलीस्ट दिवसाला एक तरी प्रश्न, मी पूर्ण आठवडा नाही म्हणत आहे, मी फक्त म्हणतोय मंडे पासून फ्रायडे पर्यंत, एवढं जरी तुम्ही केलं आणि सॅटर्डे संडेला अनालिसिस करा, जे काही तुम्ही आठवड्याभरात उत्तर लिहिले आहे त्याचं अनालिसिस करा आणि ते परत लिहून बघा. आणि परत लिहून स्वतः चेक करा की मी जे काही लिहिले आहे आता दुसऱ्यांदा ते मी बरोबर आहे की नाही. तर आपल्याला काही मंडे टू फ्रायडे म्हणजे आठवड्याचे तुम्हाला जेमतेम 5 दिवस द्यायचे विद्यार्थी मित्रांनो. एवढं जरी तुम्ही केलं, एवढं जरी केलं तरी डेफिनेटली तुमचा कोणत्याही हलतीत तिथे रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर काय,
नॉलेजला प्रेझेंटेशनची जोड मिळते. जर डेली आन्सर रायटिंग केलं तर काय होतं, जे काही तुमच्याकडे ज्ञान आहे, जो काही तुमच्याकडे डेटा आहे, त्याला प्रेझेंटेशनची जोड मिळते. म्हणजे तुम्ही योग्य शब्दात तिथं आन्सर तिथं लिहू शकता. हे फार महत्वाचं आहे. म्हणून लक्षात ठेवा, याच्यामध्ये इंट्रोडक्शन, बॉडी कन्क्लुजनच्या फॉर्मॅटमध्ये जे काही तुमच्याकडे ज्ञान आहे ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. त्यासाठी डेली आन्सर रायटिंग महत्वाची आहे. डेली आन्सर रायटिंगमुळे रिव्हिजन पण इनडायरेक्टली होत राहते. फार मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा गैरसमज आहे की सर, आम्ही जर डेली आन्सर रायटिंग लिहिलं तर आमची जर रिव्हिजन होणारच नाही, म्हणजे आम्ही अभ्यास कधी करायचा. अरे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न लिहायला किती वेळ लागणार आहे? ठीक आहे, एक प्रश्न लिहायला हार्ड टू वर्ड जर समजा 15 मिनिटं लागले आणि 15 मिनिटं लागले आणि 15 मिनिटाचं डिस्कशन तुम्ही ऐकलं, अर्धा तास एक प्रश्न. अरे पण तो एक प्रश्नाचा जेव्हा तुम्ही अभ्यास करू तर एक प्रश्नाचाच अभ्यास नाही होणार. तो प्रश्न ज्या टॉपिकवर विचारलाय त्या अख्ख्या टॉपिकचं रिव्हिजन, त्या टॉपिकचा अभ्यास तुमचा तिथे होणार आहे. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा. जनरली जो गैरसमज असतो की सर डेली आन्सर रायटिंग केलं तर रिव्हिजन कधी करू, असं नाही होत. जे काही तुम्ही डेली आन्सर रायटिंग करणार आहे त्या टॉपिकला अनुसरून सगळ्या गोष्टी तुम्ही जर अभ्यासला तर तिथे एक एक टॉपिकची, एकेका प्रश्नातून एकेका टॉपिकची तुमची रिव्हिजन होणार आहे. म्हणून हे लक्षात ठेवा. आणि आन्सर लिहिताना स्वतःच्या चुका लक्षात येतात, फार महत्वपूर्ण आहे. स्वतःच मी आपल्या या प्रोग्राममध्ये आपण काय करणार आहे, मी तुमचे उत्तर चेक करून नाही देणार आहे. मी कोणाचे उत्तर चेक करून देणार आहे? जे एकदम चांगले लिहिलेले उत्तर आहे त्यांचे उत्तर मी स्वतः चेक करून देईन. पण बाकी जी जनता आहे त्यांनी काय करायचं, तर स्वतः जर जेव्हा आपण उत्तर लिहितो ते उत्तर लिहिल्यानंतर पहिले तुम्ही स्वतः चेक करा. मी तुम्हाला मॉडेल आन्सर टाकणार आहे त्या ग्रुपवर. ते मॉडेल आन्सर मधून तुम्ही स्वतः चेक करा की तुम्ही जे उत्तर लिहिलं आहे आणि मॉडेल आन्सरचं जे उत्तर आहे याच्यातले किती पॉईंट्स मॅच होत आहेत. मी डिमांड ऑफ द क्वेश्चन बरोबर समजली आहे की नाही समजली आहे, सगळ्या बाबी तुम्ही स्वतः तपासा. म्हणजे आपल्यालाच पहिले उत्तर लिहिल्यानंतर स्वतःचं उत्तर पहिले आपल्यालाच चेक करायचं आहे आणि आपल्याला समजून येतं की मी किती पाण्यात आहे किती पाण्याच्या बाहेर. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा आपण तयारी करतो ना विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा आउटकम पॉझिटिव्हली येतं, कारण तिथे तुमची मेहनत दिसते. जर तुम्ही अपेक्षा कराल की मी कोणता तरी क्लास लावतो, कोणती तरी टेस्ट लावतो, टेस्ट सिरीज लावतो आणि पूर्ण त्या क्लासवर, पूर्ण त्या सरांवर सोपवून देतो, आउटपुट मिळत नाही. मी परत परत सांगतोय, तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. ठीक आहे. आणि कन्सिस्टन्सीमुळे, म्हणजे एक प्रकारे जर तुम्ही डेली आन्सर रायटिंगची हॅबिट लावली तर कन्सिस्टन्सी तयार होईल. आणि एकदा कन्सिस्टन्सी आली तर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. म्हणजे आपोआप काय होईल, तुम्हालाही कॉन्फिडन्स येईल, तुम्हालाही एक विश्वास येईल की नाही, आता माझा जो पेपर आहे त्या पेपरमध्ये जाऊन मी डेफिनेटली मी चांगले 20च्या 20 प्रश्न तिथे लिहिणार आहे आणि कोणत्या हेल्थीत मला पद मिळणार आहे, असा प्रकारचा कॉन्फिडन्स तुमच्यात आला पाहिजे. आणि हा कॉन्फिडन्स यासाठी कन्सिस्टन्सी, म्हणजे डेली बेसिसवर आन्सर रायटिंग म्हणा, ऍटलीस्ट आठवड्यातून 5 दिवस तरी आन्सर रायटिंग तुम्ही करायलाच पाहिजे. आणि जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला तिथे आउटपुट मिळतं. आणि मेन्स एक्झाम मध्ये डेली आन्सर रायटिंग जर तुम्ही केलं तर तिथे पॅनिक कमी होतो. म्हणजे तुम्ही स्ट्रेसमध्ये जाणार नाही, डिप्रेशनमध्ये जाणार नाही आणि तुमच्या पुढे हा प्रश्न राहणार नाही की 3 तासामध्ये 20 प्रश्न कसे कम्प्लीट करावे. मी परत परत सांगतोय, जर तुम्हाला पद काढायचं आहे, पोस्ट काढायचं आहे, तर तुमचा टार्गेट कम्प्लीट पेपर तुम्ही सोडवलाच पाहिजे. ठीक आहे. एखाद दोन प्रश्न राहिले तर समजू शकतो, जर पेपर खूप लेंदी आला, प्रश्न खूप टफ आले, एखाद दोन प्रश्न, एक प्रश्न जरी राहिला तरी ओके. पण एकदम असं नाही झालं पाहिजे की 20 प्रश्नापैकी फक्त मी 16 सोडवले आणि 4 सोडून आली. ठीक आहे, असं होता कामा नये. म्हणून लक्षात ठेवा, स्पीड मॅटर्स. ज्याची स्पीड आन्सर रायटिंगची चांगली आहे, जो चांगला कंटेंट तिथे टाकतोय, डेफिनेटली त्याला सिलेक्शन पासून कोणीही वाचवू शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की डेली आन्सर रायटिंग करणं आवश्यक आहे. तर हे विविध कारणं जे आहे हे आपण इथे सांगितलेले आहे. आणि मला असं वाटतं, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही विचार करावा. मी बोलतोय म्हणून फक्त ऐकून घेऊ नका, तुम्ही स्वतः विचार करा. आणि डेफिनेटली जर तुम्ही स्वतः विचार केला तर तुमच्या मनाच्या एखाद्या कोपऱ्यातून आवाज येईल की नाही, सर जे म्हणत आहे ते बरोबर येत आहे. आणि त्याच्याच आधारावर तुमचं फायनल सिलेक्शन किंवा फायनल लिस्टमध्ये नाव राहणार आहे. काय म्हटलंय हे वाक्य वाचा, मेन्स मध्ये सिलेक्शन नॉलेजमुळे होत नाही. मी परत परत सांगतोय, नॉलेज किती असू द्या, तुम्ही IITian असू द्या, IIM वाले असू द्या, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची डिग्री का बरं नसू दे, पण नॉलेजमुळे तुमचं पद मिळत नाही. कशामुळे मिळतं, तर इफेक्टिव्ह आन्सर रायटिंगमुळे तुम्हाला तुमचं पद मिळणार आहे. म्हणून हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि वाचणारे खूप असतात, खूप. आणि MPSCच्या विद्यार्थ्यांमध्ये मी एक गोष्ट बघितलेली आहे की सगळे विद्यार्थी वाचन खूप चांगलं करतात, वाचन खूप चांगलं करतात, त्यांचं रट्टाफिकेशन खूप चांगलं असतं. म्हणजे फॅक्च्युअल गोष्टी खूप त्यांना लक्षात राहतात. आणि तो तुमचा प्लस पॉईंट आहे बरं, तो निगेटिव्ह पॉईंट नाही. मी याच्या आधी सांगितलेलं आहे, जर तुम्ही जो काही डेटा पूर्व परीक्षेसाठी वाचलेला असेल, ज्या फॅक्च्युअल नॉलेज तुमच्याकडे आहे, तेच फॅक्च्युअल नॉलेज तुम्हाला उत्तर लिखाणाच्या माध्यमातून इथे प्रेझेंट करायचं आहे. तेवढं जर केलं तर तुमच्यासारखा दुसरा बेस्ट व्यक्ती नाही. कारण तेवढ्याच्या आधारे तुमचं पद निघू शकतं, तुमची पोस्ट तुमच्या हातात असू शकते. म्हणून वाचणारे खूप असतात, फक्त तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, पण रोज लिहिणारे सिलेक्शन पर्यंत पोहोचतात. ठीक आहे. आणि जितकं तुम्ही लिखाण कराल, मी फक्त लिखाणाची गोष्ट नाही करत आहे बरं, लिखाण केल्यानंतर त्या लिखाणाला अनालाइज करणं, स्वतःचं उत्तर स्वतः चेक करणं आणि जे काही मॉडेल आन्सर आहे त्याच्या सोबत कम्पेअर करणं आणि त्याच्यामध्ये थोडे बदलाव करणं. आणि मग परत जेव्हा नवीन उत्तर लिहू तेव्हा त्या नवीन उत्तराला योग्य पद्धतीनं, म्हणजे जी चुकी आपण मागच्या प्रश्नामध्ये केलेली आहे ती न करता
नवीन प्रकारे उत्तर लिहिणं, अशा प्रकारे आपल्याला हा पूर्ण प्रोग्राम चालवायचा आहे. म्हणजे फक्त लिहायचं म्हणजे लिहून लिहून सोडायचं नाही की नाही सर तुम्ही तर म्हटलं होते मी पूर्ण डेली आन्सर रायटिंग करायची. फक्त डेली आन्सर नाही, डेली आन्सर रायटिंग नंतर प्रॉपर अनालिसिस, प्रॉपर अंडरस्टँडिंग सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे, म्हणजे काय तर ह्या प्रॅक्टिसला, या डेली आन्सर रायटिंगला तुम्हाला दिवसाचा अर्धा ते 30 to 40 मिनिट्स डेली बेसिसवर देणं आहे विद्यार्थी. 30 ते 40 मिनिटं, पण हे लक्षात ठेवा, हेच 30 ते 40 मिनिटं तुमचं आयुष्य बदलवणार आहे, तुमचं आयुष्य घडवणार आहे. आणि याच 30 ते 40 मिनिटातून तुम्ही ते पोस्ट घेणार आहे. फक्त वाचन करून काहीही होत नाही. आता हे झालं महत्व. मी अपेक्षा करतो की सगळ्या विद्यार्थ्यांना इथे महत्व पटलेलं, जे नवीन विद्यार्थी असेल, जे हा व्हिडिओ बघत असतील त्यांना देखील महत्व कळलेलं आहे, आणि जे आता ज्यांनी यावर्षीची पूर्व दिली आहे आणि ज्यांचे मुख्य आता अपियर होणार आहे त्यांना देखील हे महत्व तिथे कळलेलं असेल. ठीक आहे, आता बघा हा प्रोग्राम कसा चालणार आहे मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो. हा प्रोग्राम मी पहिले अनाऊन्स केलेला आहे की हा फ्री आन्सर रायटिंग मेन्स प्रोग्राम आहे. याच्यासाठी आम्ही कोणताही चार्जेस तिथे करणार नाहीये, आणि जर कोणी चार्जेस घेत असेल तर मला सरळ सांगा. कोणत्याही प्रकारचा चार्जेस या स्पेसिफिक प्रोग्रामसाठी अकॅडमी तर्फे करण्यात येणार नाही, आणि हा प्रोग्राम मी स्वतः तिथे रन करणार आहे, म्हणून मी स्पष्टपणे सांगतोय. ठीक आहे, आणि फक्त एवढा आहे विद्यार्थी मित्रांनो की याच्या अंतर्गत आम्ही लिमिटेड मुलं घेणार आहे, एकदम काही सगळेच मुलं घेणार नाही. जेमतेम आम्ही जे 100 विद्यार्थी पहिले ते 100 विद्यार्थीच आम्ही या ग्रुपमध्ये जोडणार आहे, कारण त्याच्यामध्ये सगळे जेव्हा विद्यार्थी आन्सर्स टाकतील त्याच्यापैकी जे बेस्ट आन्सर आहे, 2 ते 3 उत्तर ते मी स्वतः चेक करून तुम्हाला देणार आहे. तर बघा स्टेप 1 काय आहे, तर सर्वप्रथम हे लक्षात ठेवा, दररोज तुम्हाला प्रश्न दिले जातील. आता सुरुवातीला किमान तुम्हाला किती, 1 किंवा 2, म्हणजे सध्या तरी सुरुवात जेव्हा आपण 15 तारखेपासून करू तेव्हा एकच प्रश्न तुम्हाला दिला जाईल, आणि हळूहळू प्रश्नांची संख्या वाढवली जाईल. आता हा प्रश्न जो तुम्हाला मिळेल, हा प्रश्न त्याच्यासाठी एक सेपरेट ग्रुप आम्ही क्रिएट केलेला आहे टेलिग्रामवर. आणि हा जो टेलिग्रामचा ग्रुप आहे, हा फक्त जे विद्यार्थी सिरियस आहे, जे उत्तर लिखाणाला तिथे डेली बेसिसवर करणार आहे, अशाच विद्यार्थ्यांना या प्रोग्राममध्ये एंट्री आहे. फ्री आहे म्हणून सागळ्यांसाठीच ओपन नाही आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि याच्या काही टर्म्स अँड कंडिशन आम्ही ठेवलेल्या आहे. तर पहिलं की प्रत्येक दिवशी तुम्हाला 1 ते 2 प्रश्न मिळेल. सुरुवातीला एकच प्रश्न असेल, मग 2 महिने झाले आणि जेव्हा 3रा महिना लागला तेव्हा 2 प्रश्न आपण डिस्कस करून ते तुम्हाला लिहायला मिळतील. आणि हे कुठे शेअर केला जाणार आहे, विद्यार्थ्यांनी त्या प्रश्नाची स्वतः उत्तरं लिहायची आहेत. तुम्हाला घरी बसून जिथे तुम्ही असाल, लायब्ररीत असाल, घरी असाल, स्वतः तिथे उत्तर लिहा, आणि एक वेळ दिला जाईल. म्हणजे सकाळी सपोज 10 वाजता तो जर प्रश्न टाकला तर तुम्हाला 10 ते 12चा एक वेळ मिळेल. म्हणजे त्या 2 तासात तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत वेळात वेळ काढून ते उत्तर लिहायचं आहे, आणि मग 12च्या नंतर आपण लाईव्ह डिस्कशन घेणार आहोत. ठीक आहे, आणि तेवढाच वेळ राहणार आहे तुमच्याकडे ते लिहिलेलं उत्तर त्या ग्रुपमध्ये टाकायला. ठीक आहे, तिसरं, आपली उत्तरं व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायची, त्यामुळे एकमेकांची उत्तरं वाचता येतील. म्हणजे आता इथे व्हॉट्सअप नाही, टेलिग्राम ग्रुप आम्ही बनवलेला आहे, कारण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काही फीचर्स तिथे ओपन असल्यामुळे, सगळ्यांचे नंबर मिळत असल्यामुळे आपण टेलिग्राम चॅनल बनवलेला आहे. तर या आपली उत्तरं टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला टाकायची. ठीक आहे, टेलिग्राम चॅनलवर टाकायची आहे, पाठवायची, त्यामुळे एकमेकांची उत्तरं वाचता येतील. म्हणजे एकमेकांची उत्तरं आपण वाचू शकतो, सुधारणा करता येईल, चर्चा करता येईल, आणि संबंधित डेटा शेअर करता येईल. म्हणजे तुम्हाला इतर जे विद्यार्थी आहेत ते त्या ग्रुपमध्ये जे इन्व्हॉल्व असतील सगळ्यांचं तुम्हाला उत्तर तिथे कळेल, आणि त्या आधारावर तुम्ही जज करू शकता की माझं जे उत्तर आहे ते इतरांपेक्षा चांगलं आहे की वाईट आहे. म्हणजे त्याच्यातलं मग जे बेस्ट आन्सर राहील, मेंटरकडून मॉडेल आन्सर शेअर केले जातील. म्हणजे लगेच जो वेळ संपला, 10 ते 12चा वेळ संपला, तर सरळ मॉडेल आन्सर आम्ही तिथे शेअर करू, आणि त्यानंतर ठराविक वेळेत युट्यूबवर सविस्तर त्या प्रश्नासंदर्भात चर्चा केली जाईल. आणि हे लक्षात ठेवा की यामधलं जे काही तुम्ही उत्तरं तिथे शेअर कराल, सपोज 100 विद्यार्थी, 100 पैकी 100 विद्यार्थ्यांनी तिथे उत्तर टाकलं, त्यामधलं जे बेस्ट आन्सर आहे, किमान 2 ते 3 आन्सर आम्ही ते चेक करून तिथे टाकू. ठीक आहे, की जेणेकरून तुम्हाला जे बेस्ट आन्सर आहे, म्हणजे सर्वात योग्य व्यक्तीनं सर्वात म्हणजे चांगलं उत्तर कसं लिहिलेलं आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे, आणि त्या आधारावर तुम्ही स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. म्हणजे आपल्याला या प्रोग्राम अंतर्गत फक्त हे नाही बघायचं की कोण चांगला आहे कोण वाईट आहे, आपल्याला हे बघायचं आहे की हेल्दी कॉम्पिटिशन कशी असते. म्हणजे जर कोणता चांगला लिहिणारा तिथे मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, पण त्याचं सुद्धा इन्स्पिरेशन घेऊन एका व्यक्तीला, ज्याला कोणाला जर आन्सर रायटिंग जमत नसेल, अशा व्यक्तीचंही जरी आन्सर रायटिंग इम्प्रूव्ह झालं तरी खूप मोठी अचीवमेंट राहील विद्यार्थी मित्रांनो आपली. आणि आपल्याला या ग्रुपच्या माध्यमातून, या प्रोग्रामच्या माध्यमातून हेच अचीव्ह करायचं आहे. ठीक आहे, पण इथे एक टीप आहे बरं. टीप काय आहे, जे विद्यार्थी उत्तर लिहिणार नाहीत त्यांना समूहातून काढून टाकले जाईल. जर तुम्ही कंटिन्युअसली 3 दिवसपर्यंत उत्तर लिहून टाकलेलं नाही तर मग तुम्हाला त्या ग्रुपमधून काढलं जाईल. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, अल्टिमेटली लक्षात ठेवा, रोज लिहा, रोज सुधार करा, आणि निश्चित यशाची वाटचाल तिथे तुम्हाला राहणार आहे, तुम्हाला यश मिळणारच आहे. ठीक आहे, मग या सगळ्या बाबी अशा पद्धतीनं हा पूर्ण प्रोग्राम आपण रन करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे काय, आता तुम्हाला या ग्रुपला टेलिग्राम चॅनल, हे व्हॉट्सअप चॅनल नाहीये, तर कोणतं चॅनल बनवलेलं आहे आपण, टेलिग्राम चॅनल बनवलेलं आहे. तर या टेलिग्राम चॅनलची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर अगेन मी इथे लिंक वगैरे काहीही टाकली नाहीये, फक्त
तुम्हाला जर तुम्ही सिरियस असाल आणि तुम्हाला डेली आन्सर रायटिंग करायची असेल तर तुम्ही सरळ तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर काय करा, व्हॉट्सअप करा. या नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, या नंबरवर मला व्हॉट्सअप करायचं आहे आणि सांगायचं आहे की सर मला डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम जॉईन करायचा आहे. त्या अनुषंगाने 8806242059 या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि सांगा सर मला डेली आन्सर रायटिंगचा ग्रुप जॉईन करायचा आहे. मी तुम्हाला इंडिव्हिज्युअल लेवलवर लिंक तिथे शेअर करणार आहे. आणि हे तुम्ही तुमच्या विद्यार्थी मित्रांना देखील सांगा, जे विद्यार्थी मित्र एमपीएससी राज्यसेवा 2026 या परीक्षेला सामोरे जात आहे आणि ज्यांची पूर्वपरीक्षा नेमणी आहे, म्हणजे 95 पेक्षा जर जास्त मार्क असतील तर डेफिनेटली तुम्ही हा ग्रुप जॉईन करायलाच पाहिजे. आणि बघा, लिमिटेड एंट्री आहे, फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांनाच आम्ही या डेली आन्सर रायटिंगच्या प्रोग्राममध्ये तिथे ऍड करणार आहे. म्हणून परत परत सांगतो की लवकरात लवकर तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि सांगा सर मला डेली आन्सर रायटिंग ग्रुप जॉईन करायचं आहे. मी लगेच तुम्हाला तिथे लिंक शेअर करून देईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने पूर्ण डेली आन्सर रायटिंगचं महत्व काय आहे, का बरं डेली आन्सर रायटिंग करणं आवश्यक आहे आणि का बरं हा प्रोग्राम तुम्ही जॉईन करायलाच पाहिजे, या सगळ्या बाबी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, जर तुम्हाला काही डाऊट असेल तर अगेन मला कॉल करा. 8806242059 या नंबरवर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता. अगेन, जर तुम्हाला एमपीएससी संदर्भात काही अपडेट हवे असतील, एमपीएससी आयोगाकडनं काही नोटिफिकेशन येतं त्याबद्दल पहिली माहिती हवी असेल किंवा करंट अपडेट्स हवे असेल तर सरळ तुम्ही आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. हा व्हिडिओ पॉज करा, हा QR कोड स्कॅन करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. अदरवाईज तुम्ही काय करा, सरळ डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल आणि तुम्हाला उत्तर लिखाणाचं महत्त्व ज्या पद्धतीनं मी सांगतोय हे जर तुम्हाला आतापासून सुरुवात करायची असेल तर अगेन समर्पण बॅच तुम्ही जॉईन करायलाच पाहिजे. या बॅचमध्ये जे आमची टीम आहे, प्रत्येक मेंबरनी, जो कोणता व्यक्ती तुम्हाला इथे शिकवणार आहे, प्रत्येक मेंबरनी यूपीएससी आणि एमपीएससीचा एकदा तरी इंटरव्ह्यू दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ज्यांनी इंटरव्ह्यू दिलेला त्यालाच उत्तर लिखाणाचं महत्त्व माहित आहे. तर या समर्पण बॅच अंतर्गत आपण उत्तर लिखाणाची देखील प्रॅक्टिस करणार आणि ही बॅच फक्त 29,999 मध्ये अवेलेबल आहे. आणि अर्ली बर्ड ऑफर आम्ही 10% डिस्काउंट या बॅचमध्ये तुम्हाला देतोय. म्हणजे हीच बॅच तुम्हाला 26,999 वर तिथे अवेलेबल आहे. या बॅचमध्ये आम्ही काय काय कव्हर करणार आहे तर पूर्व आणि मुख्य प्लस इंटरव्ह्यू म्हणजे इंटिग्रेटेड बॅच आहे, लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डिंग आहे, लाईफ टाइम व्हॅलिडिटी म्हणजे एकदा जर तुम्ही हा कोर्स विकत घेतला तर 10 वर्ष 15 वर्ष जेवढे वर्ष बघायचे तेवढे वर्ष बघू शकता. बेसिक टू ऍडव्हान्स कव्हरेज आहे, एनसीईआरटी आणि बालभारती आम्ही पहिले शिकवणार आहे, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज आणि यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे मेंटरशिप. म्हणजे तुमचं डेली प्लॅन कसं असलं पाहिजे, वीकली टार्गेट कसं असलं पाहिजे, या सगळ्या बाबी या बॅच अंतर्गत आम्ही तुम्हाला देणार आहे. जर तुम्हाला याच्या संदर्भात काही माहिती हवी असेल तर अगेन 8806242059 मला किंवा निलेश सरांना 9403692940 यावर डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. सेम नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देखील विद्यार्थी मित्रांनो दिलेले आहेत. आणि त्यानंतर जर तुम्ही एमपीएससी राज्यसेवा 2026च्या मुख्य परीक्षेला सामोरे जात आहे आणि इथिक्सचा अजून अभ्यास केलेला नाहीये किंवा इथिक्स मध्ये कन्फ्युजन आहे तर यासाठी निलेश सर स्वतः इथिक्सचा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत एक कोर्स घेऊन येत आहे विद्यार्थी मित्रांनो. एकदम टार्गेटेड कोर्स आहे. यामध्ये तुम्हाला डेली प्लॅनिंग सुद्धा मिळणार आहे की तुम्ही इथिक्सचा कसा अभ्यास केला पाहिजे की जेणेकरून 250 पैकी मॅक्झिमम मार्क म्हणजे 120 पेक्षा जास्त मार्क तुम्ही तिथे स्कोअर करालच, असा प्रकारचा हा कोर्स आहे. यामध्ये तुम्हाला नोट्स आणि एकदम कॉम्प्लेक्स कन्सेप्ट एकदम सोप्या भाषेमध्ये इथे सरांनी एक्सप्लेन केलेला आहे. इथिक्स संदर्भात जर तुम्हाला काही माहिती हवी असेल किंवा ही बॅच जॉईन करायची असेल तर अगेन निलेश सरांना 9403692940 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा किंवा डायरेक्टली कॉल तुम्ही करू शकता. ठीक आहे, त्यानंतर मेंटरशिप प्रोग्राम. तर हा मेंटरशिप प्रोग्राम अगेन मी रन करतोय विद्यार्थी मित्रांनो. माझ्यासोबत दीपक सर म्हणून एक आहे, त्यांनी सुद्धा यूपीएससीचा 3 वेळा इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि एमपीएससीचा सुद्धा 2 वेळा इंटरव्ह्यू दिलेला आहे. म्हणजे काय तर निलेश सर, दीपक सर आणि अभिलाष सर म्हणजे मी स्वतः, आम्ही दोघंही हा मेंटरशिपचा प्रोग्राम तिथे करतोय. यामध्ये स्पेसिफिकली 2027च्या अनुषंगाने म्हणजे 2027ला जर तुम्ही प्लॅन करत असाल तर पूर्व, मुख्य, इंटरव्ह्यू या तीनही स्टेजेसचा अभ्यास कसा करावा, काय करावा, यामध्ये डेली टार्गेट काय असणार आहे तुमचा, वीकली तुमचं इव्हॅल्युएशन होणार आहे, वीकली 1 to 1 म्हणजे पर्सनलाइज मेंटरशिप आहे. याच्यामध्ये असं नाही होणार की 50 पोरांना मी एका क्लासमध्ये बसवले आणि सगळ्यांना, कारण या प्रोग्राम अंतर्गत फक्त 50 पोरं घेत आहेत. किती पोरं? फक्त 50 पोरं घेत आहे आणि जे 50 पोरं पहिले आले त्यांनाच याचा लाभ मिळेल. ही सुद्धा मेंटरशिपची बॅच आम्ही 30,000 रुपये देतोय विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे याच्यामध्ये 10% डिस्काउंट अर्ली बर्ड ऑफर म्हणून आहे. म्हणजे हा कोर्स तुम्हाला 26,999लाच मिळणार आहे. जर या संदर्भात देखील तुम्हाला मेंटरशिपची बॅच जॉईन करायची असेल तर लवकरात लवकर मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या नंबरवर कॉल करा आणि हा कोर्स लवकरात लवकर जॉईन करा. कारण हा गॅरंटेड कोर्स आहे. याच्या अंतर्गत आमचा प्रयत्न असा असणार आहे की जास्त करून विद्यार्थ्यांचे तिथे रिझल्ट आम्हाला या कोर्स अंतर्गत काढायचे आहे. अगेन, जर तुम्हाला या कोर्सपैकी कोणताही कोर्स जॉईन करायचा असेल तर एऑनएस अकॅडमीचं ऍप आहे, त्या ऍपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, तिथून तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता. अगेन, जर तुम्हाला उत्तर लिखाणासंदर्भात, जर डेली आन्सर रायटिंग संदर्भात जर तुम्हाला ग्रुप जॉईन करायचा आहे आणि तुम्हाला वाटतं की डेली आन्सर रायटिंग मधूनच
यश निश्चित आहे. आणि मी आताही सांगितलेलं आहे, तर म्हणून तुम्हाला सांगतो, जर तुम्ही एमपीएससी राज्यसेवा 2026ला टार्गेट करत असाल आणि तुमचा प्रिलिम्सचा स्कोअर 95+ जर येत असेल, तर डेफिनेटली तुम्ही मला व्हॉट्सअप करा आणि सांगा, सर आम्हाला डेली आन्सर रायटिंग तुमचा ग्रुप जॉईन करायचा. आणि हा पूर्ण प्रोग्राम निःशुल्क आहे विद्यार्थी मित्रांनो. एओनॅस अकॅडमीतर्फे हा प्रोग्राम महाराष्ट्रातील तमाम जे विद्यार्थी एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेला सामोरे जाणार आहे, सगळ्यांसाठी हा प्रोग्राम कसा आहे, फ्री ऑफ कॉस्ट इथे आम्ही कंडक्ट करणार आहे. जर तुम्हाला याच्यात जॉईन करायचं आहे तर डेफिनेटली फोन उचला आणि मला सरळ कॉल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज केला तरी. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण परत भेटूया उत्तर लेखनाच्या ग्रुप. धन्यवाद.